श्री संत सावतामाळी महाराज पुण्यतिथी निमित्त श्री संत शिरोमणी सावतामाळी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सालाबाद प्रमाणे आज सातपूर अंबटलिंग रोड येथे हरिभक्त पारायण भगवताचार्य दिगंबर महाराज किरकाडे यांच्या जाहीर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे औचित्य साधून नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांच्या 30 लाख रुपये आमदार निधीतून प्रभाग क्रमांक 26 मधील जाधव टाउनशिप चुंचाळे शिवार येथील श्री संत सावतामाळी मंदिर सभा मंडप लोकार्पण समारंभ सोहळा महाराष्ट्र राज्य पर्यटन मंत्री तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी आमदार देवयानी फरांदे, भाजप नेते महेश हिरे, रश्मी हिरे, कैलास आहिरे, प्रशांत जाधव, माजी नगरसेवक मधुकर जाधव, भागवत आरोटे, सचिन भोर, माजी नगरसेविका माधुरी बोलकर, संदीप तांबे, यशवंत पवार, गणेश बोलकर, प्रकाश महाजन, मच्छिंद्र माळी, अनिल माळी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी संस्थेच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं। तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। संत शिरोमणी सावतामाळीची पुण्यतिथी काल नामदेव महाराजांची पुण्यतिथी झाली। अण्णाभाऊ साठे यांची जयंती झाली। आणि आज आपल्याकडे ताईंनी सुंदर असं सभामंडप 30 लाख रुपये आमदार फंडातून देऊन नुसतं मंदिर तर झालेलंच होतं। आपण अत्यंत प्रयत्नातून नगरसेवकांनी आपण मदत केली आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन या ठिकाणी मंदिर उभं केलं होतं। पण त्यासोबत ते सुंदर असं सभामंडप की ज्यामध्ये बसता येईल, ज्यामध्ये सामाजिक कार्यक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, धार्मिक कार्यक्रम असतील, विसावा त्या ठिकाणी घेता येईल असं ते सुंदर असं सभामंडप त्या ठिकाणी 30 लाखामधून साकारलेला आहे। आणि त्याचा आपण लोकार्पण सोहळा करतोय। त्याचा लोकार्पण सोहळा झाला, आजपासून आपल्या सगळ्यांसाठी उघड झालेला आहे असं या ठिकाणी जाहीर सीमाताईंनी या ठिकाणी सांगितलं। अतिशय धडाडीच्या कार्यकर्ता आहेत, नेहमी कामाला सतत रागा आमच्या मागे त्या ठिकाणी असतो, हे करा, ते करा, ते करा, हे करा, नगरसेवक सांगितलं। पण आमदार कशा पाहिजे, डॉक्टर सीमाताई सांगत पाहिजे। अतिशय सतत कामाचा पाठपुरावा, सतत कामाच्या ठिकाणी सातत्य हे त्यामागे असतं। आणि म्हणून अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या, रस्ते सांगितले, त्या वगैरे काम सांगितलं, तुमचे गार्डन सांगितले, अशा पद्धतीने सभामंडप अनेक ठिकाणी होते। मला देवेंद्र म्हणलं की माझ्या मतदारसंघामध्ये मी सगळ्या समाजांना आपल्याला एकच आवाहन करेल की आपली एक बहीण म्हणून, लाडकी बहीण म्हणा, काही म्हणा, तर लाडकी बहीण म्हणजे आपल्याला सांगेल की पुढे 2 महिन्यांनी विधानसभेची निवडणूक आहे। आपण सर्वजण या परिसरात राहतो, आपल्या सगळ्यांना आपल्या या कामाची कल्पना आहे आणि त्यामुळे मी फक्त आपल्याला एक आवाहन करेल की आपण यापुढे देखील असं सहकार्य, आपलं प्रेम, आपली साथ अशीच मजबूतपणे आमच्या सगळ्यांच्या पाठीशी ठेवा एवढी विनंती करते। आपला आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू द्या एवढं सांगून माझ्या वाणीला आज आपल्या संत सावतामाळी महाराज यांच्या महाराजांच्या मंदिराच्या समोर सभा मंडपाचं लोकार्पण करण्यात येत आहे। या कार्यक्रमासाठी खास उपस्थित झालेले आदरणीय पालकमंत्री, माजी पालकमंत्री, त्याचबरोबर पर्यटन भाऊ महाजन यांचं स्वागत करते, हार्दिक स्वागत करते। कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी असं म्हणत संत सावतामाळी महाराजांनी मातीशी असलेलं नातं, शेतीचं महत्व आणि श्रमदान हे आपल्याला नेहमी शिकवून दिलेलं आहे। त्यांच्या शिकवणीतून निसर्गाचं प्रेम, त्याचबरोबर साधेपणा आणि श्रमांचं महत्व त्यांनी आपल्याला नेहमी सांगितलेलं आहे। या विचारांची ज्योत अशीच तेवत राहावी अशी मी आजच्या या पुण्यतिथी निमित्त आपल्या सगळ्यांच्या वतीने विनम्र अभिवादन सावतामाळी महाराज यांना करते। इथे आपण आपला कार्यक्रम सुरू होण्याआधी बाबा किरकाडे महाराज, त्याबरोबर लवजी महाराज यांचा कीर्तनाचा सुश्राव्य असा कार्यक्रम सुरू होता। त्यांनी जवळपास 10 वाजेपासून इथे कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्याबद्दल त्यांचा मी मनापासून आभार मानते। या मंडळाचे सर्व पदाधिकारी, अनिलजी माळी, त्याचबरोबर सर्व मच्छिंद्र माळी, त्यांचे सर्व पदाधिकारी या सगळ्यांनी खूप सहकार्य केलं आणि आज हा सभा मंडप
आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सगळ्यांच्या आशीर्वादाने इथे साकारला गेलेला आहे. खरं तर आपल्या या तुमच्या या परिसरात मी आताच भावना सांगत होते की हा आमचा ग्राम या सिडको सातपूर मध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक काम हे फार मोठं मोलाचं केलेलं आहे आणि त्याचीच कामाची एक झुणूक म्हणून या मंडळाला सुद्धा त्यांनी हा जो निधी देऊन सभामंडप दिला त्याबद्दल संपूर्ण मंडळातर्फे पुण्याचे कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांचं मी आभार मानतो. या मंदिराचा इतिहास प्रास्ताविकमध्ये जर सांगायचा म्हटला तर हा जो ओपन प्लेस आहे हा महानगरपालिकाचा असून या ओपन प्लेसची सर्वप्रथम जागा या प्रभागाचे माजी नगरसेवक श्री सचिन भाऊ भोर यांच्या प्रयत्नातून या मंडळाला मिळाले आहे. तरी सचिन भाऊ भोर यांचं सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचंय. ही जागा दिल्यानंतर छोटस मंदिराचं काम या परिसरातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन लोक वर्गणीतून सुरू केलं. पण त्यानंतर दुसरे कार्यसम्राट नगरसेवक भागवतभाऊ आरोटे यांच्या निधीतून या मंदिराला कंपाऊंड हे भागवतभाऊंच्या प्रयत्नाने झालं आणि नुसतं कंपाऊंडच नाही तर भव्य दिव्य असं जे पटांगण आहे वॉकिंग स्ट्रीट आहे त्याला नाव संत शिरोमणी सावता महाराजांचं नाव देऊन भागवतभाऊंनी खरोखर आमच्या मंडळावर उपकारच केले असं मी म्हणेन. अशा या कार्यसम्राटाचं पूर्ण मंडळातर्फे हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे दुसरे दानशूर व्यक्तिमत्व म्हणजे जाधव बंधू जे नुकतेच आता नगरसेवक होते, एकदम मितभाषी, सर्वांच्या सुखदुःखामध्ये धावून येणारे मधुकर शेठ जाधव यांचंही या मंदिरासाठी नेहमीच मोलाचं योगदान असतं. मधुकर शेठ साठीही आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. आणि सर्वात महत्वाचा विषय आज जे आपण लोकार्पण सोहळा करत आहोत, आज खऱ्या अर्थानं मंदिर झाल्यानंतर जी या मंडळाची आणि आपली जी जरूरत होती, कारण आपला कार्यक्रम हा पावसाळ्यात असायचा आणि पावसाळ्यात कार्यक्रम असल्यामुळे आपल्याला सप्ताह असायचा तर खूप मोठी अशी अडचण यायची. ती अडचण जर कोणी आपली सॉल्व्ह केली असेल तर ती माननीय आमदार सीमाताई हिरे यांनी. त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप आभार, त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि आपण बघितलं असेल ताईंनी काम करताना गेल्या 10 वर्षात जी जी कामं केली आहे ते सर्व श्रेय जर कोणाला जात असेल तर या महाराष्ट्रात तिला हिरकज्जत आला आणि सखाराम पाटील गेला म्हणून तुकाराम पाटील गेला. हे नाव काही उपयोगाचं नाही. पण सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन आपण संत श्रेष्ठ शिरोमणी सावता महाराजांच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. आणि हा जिल्हा विश्वगुरू निवृत्तीनाथांचा जिल्हा आहे. त्र्यंबकेश्वर असणारा जिल्हा आहे. रामकुंड तीर्थ असणारा जिल्हा आहे. कावणाई तीर्थ गोटीगतपुरी असणारा जिल्हा आहे. सर्व तीर्थ टाकेत असणारा जिल्हा आहे. आणि या जिल्ह्यामध्ये आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत. सर्वांना आनंद होईल असं नाव घेतलं. विश्वगुरू निवृत्तीनाथांच्या चरणावर फुल वाहत वागून, विश्वगुरू निवृत्तीनाथांच्या चरणावर फुल वाहतो वागून आणि तुमच्या सर्वांचं नाव घेतो. संत श्रेष्ठ शिरोमणी सावता महाराजांचा मान राखतो. कोणी म्हणू नका की महाराजांनी माझं नाव घेतलं. अधिकरून आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन याप्रसंगी परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी महाप्रसादाचा देखील आस्वाद घेतला. नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.